नमस्कार, योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण इथे बघणार आहोत साधी आणि सोपी मसूर डाळीची भाजी, जी चपाती आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागते। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। त्यामध्ये राई आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि मीडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे। तो व्यवस्थित परतला की त्यामध्ये 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट घेतली। आलं लसणाची पेस्ट पण चांगली परतवून घ्यायची। त्याचा कच्चापणा दूर झाला की ह्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचा एक टोमॅटो, त्यामध्ये तो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकलं तर मीठ टाकायलाच पाहिजे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो। तर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। झाकण ठेवून ह्याला 1 मिनिटभर वाफ काढून घेतली आहे, जेणेकरून टोमॅटो आपला लवकर आणि पटकन शिजावा यासाठी। तर त्यामध्ये मी आता मसाले टाकून घेऊया। तर इथे मी हळद टाकले, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकलाय आणि अर्धा चमचापेक्षा कमी कांदा लसूण मसाला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। मी इथे छोटे 2 चमचे तिखट टाकलेला आहे, तिखट मसाला। तो मसाला आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, त्याचा कच्चापणा दूर व्हायला पाहिजे। थोडंसं तेल रिलीज झालं की समजावं की आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत। मी इथे 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, जी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती ह्यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून हलवत राहा, पाणी तळाला बुडाला चिटकू नये म्हणून। तर इथं हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर तुम्ही अजून अर्धा वाटी पाणी टाकून शिजवू शकता। तर माझी इथे डाळ शिजलेली आहे। कोथिंबीर टाकून आपण ह्याला गरमागरम सर्व करू।